अरे संत्या काय ते राजा कुठे गेला? हिंडत असं कुठं गावात गेला त्याला काय ऐकतं मी करतो तुकडं खातोय माझ्या जेवण मला लावलं तुम्ही स्वयंपाक करायला त्यामुळे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे. हा बायका गेल्या सोडून आता कवर खायचा हाताने करून आता आम्ही त्याला जा म्हणलं काय तवा अरे पण तुम्ही पेले नसते, तुम्हाला लागल्या सवय प्यायच्या, दोघं चढावड चालली तुमच्या दोघांची प्यायची नुसती. त्यांना काय कमी केलं तर काय आपण तेव्हा काय कमी करतो बापाची सारी इज्जत घालून टाकता का गावात? तुमचं हे असं तुम्हाला इज्जतीच पडलेलं असतं इज्जतीचं नाही तर मग काय कोणाच्या जीवावर कोणाला नाही बघायचं काही मग शेताचं बघत नाही, नुसते पिऊन येतात आणि घरी बसत येत दिल्या बायका सोडून. हा आहे आपल्याला मसले प्रॉपर्टी मग जेवणाची सोय करून- हे भाकरी करतो ना मी तुकडे ठेवलं ना तुम्ही मला हाताने तुकडे खायचे. त्याला अक्कल नाही, त्या राजाला तुला बी नाही अक्कल. एवढे घोडमे झाले 40. झालं बाबा? काय झालं आला काय? देऊ आला का तुम्हाला काही लाज बीज आहे का नाही रे तुला पण? लाज असते तर पहिले हे भांडे घासून घे दे भांडे घासायला त्याला. जेवायचं केलं का तू? हा जेव्हा भांडे घास आज तर जेव्हा देईन तुला मी काशी तू एवढं काय तापला तुम्ही? काय चालू आहे चर्चा तुमची मोखारी काय? अरे चर्चेत टँगळ्यानं तुम्ही 40 वर्षाचा झालाय, तो झालाय 38 वर्षाचा. मग आता काय तुमच्या बायका गेल्या सोडून कवर हाताने खायचं सांग बरं. हो बाबा तुम्हाला नाही कळत. हा मला नाही कळत ना, मीच मूर्ख आहे. सांगतो तुम्हाला. हा. अहो, ती घरी संडेची संडे मोकळे कोणी काही विचाराय नको नाही, आता- पडलंच काय देऊ ते बाजून बायका नाही आता मला असं वाटायला लागलं बरं का. तिला चंडच नको काय नाही नाही लाचन नाही, आता मला जाणं वाटलं करू ना, असं वाटत राहिले. अरे एक वेळेला तुम्ही आणलेली होय काय परवा 10 मिनिटासाठी आली नाही मीच आणतो, मीच तुमचं आणतो. राहू गेले दे. 50 मिनिटं गेले तर 10 मिनिटासाठी काय आणता? हा माय बायको गेले, आता तुम्ही दुसरे आणतो मी काय होतंय तुमच्यासाठी. मी लोकांचे परपंच बघतोय कुठं निघालं ना त्या बायकोनी त्याला लगेच दुसऱ्या जोडीदाराला म्हणा, मोकार किरकिर. "ए, कुठं चालला रे तू हा? आणि तुझं काय काम आहे गावात आणि काय करतो?" तसं आपल्या तिन्ही संड्यांना विचार आहे कोणी तुमचा एक पाय दारात आणि एक पाय मासनात आणि तुम्ही आणा आता अरे गाडी एका चाकर चलते का मला सांग बरं, चलते का? नाही चालेल मग गाडीला दुसरं चाक लावावं लागत ना. दिल्या आता तुम्ही. गाडी मोडली ना पार कवर का चालवायची कोणाची चुकीमुळे वाढली ती? तुमच्या जन्म काय आमची चुकी. माझ्या चुकीमुळे. मी काय केलं? तुमच्या गाडीचं चाललंय तुमच्या माझी गाडी जाऊ दे हो, माझी गाडी काय पळून नाही गेलेली. आमचं अरे, आज बरं थोडंच तुला आहे. डाईश करून ती लिहिलं. गाडी आजारी पडली वारली मग काय करणार त्याला? होय तसं बी आपण निवांत डाईश करून काय ती झंझट बायकांची नाही आयुष्यच करा काय तुम्ही. काय, नुसतं लाल दारू पोरं. प्या. जा गावात हिंडा मोकळे. खायची तर काही बंधन नाही हा मी ठेवला आचारी तुम्ही मला पुढे येते मी स्वयंपाक करेन, बाकीचे भांडे दुधे बिने सगळं तो करायचे तू नंबांडी करतोय ना मी हा, मग बाबा, तुम्ही काय असं नाही आता तुम्हाला दोघाला साड्या नेसून देतो मी, तुम्हीच काम करा घरातले आता. हो, बरं का वा येला अरे काही लाजा ठेवा जरा. माझं काय हा, करायचं? बघा बघा काहीतरी कुठं मिळत आहे का काय बघा भेटत दुसरी? असल्या पोरी पण ती का का ह्या पहिल्याच नाही राहिल्या टिकायला काय तुम्ही पिऊन नाही आले तर कमून नाही टिकायचे? आता कुठे काय चाललंय काय ना नाही किरकिर घरात आमच्या रोजची आता तर. बाबा काय पद्धत या झाली? दोन- आमच्या घरात काय आलंय माहिती का? काय या टँगला लाकडी पत्ता नाही. माणूस नसल्यामुळे हे सगळं वाटलं वाटवं चाललं भाई, एवढे मोठे घोडमे झाले त्या लाकडीचा पत्ता नाही. असते तर ना, बायका ना. राहिल्या असत्या ना. बाया नसू द्या पण निर्मळपणा कसा आहे घरात? बघा यांचा निर्मळपणा मोकार बघा. नाही हे निर्मळपणा आणि मग? दादा दिसत नाही. यांनी नव्हती आज थोडा रात्री काटा काय आम्ही खांडकुट होती ना हे दोघं पिऊन येते, मला डबा कसा तरी कुठून तरी सांगून कोणाला तरी मागून खावं लागतं. आता मी केलं हे पेले का बाहेर पिते तर खाऊन बी येतात. माझ्या म्हाताऱ्याचा विचारच करीत नाही, म्हातारा जेवलंय का उपाशी आहे? बघा घे चोरा काहीच उलट नाही. आता रुपये द्यायचं नाही ना तुम्हाला सांग. लाख रुपये पेन्शन हा, ते पेन्शनवरच माझा डोळा आहे सगळा आज यांचा. करते ते दोघं. नाही आता तुम्ही तुम्हाला 1 रुपया देतो बघा. बरं जाऊन दे, मी काय म्हणतो तू माझं काम सांगितलं होती झालंय काय ते? काय तर तुम्ही आता गपचूप बसा ना. काय तुम्ही तुमच्यासाठी चाललंय नाही सगळा उलटा पालटा. गप्प- पोरी आहेत का? आहेत का? हा. काय म्हणणं आहे तुमचं मला सांगा बरं आता काय आणि करायचं? विशेष म्हणजे खरं सांगतो ते निबिमनावर सोडून दिली ताबीच्या. हा, तिच्या आईला काय झालं करायला? दुसऱ्यातलं व्याज आमच्या गाडीत गुतवायची मग तुम्ही लय सज्जन आहेत का? अहो, आम्ही ना मग आम्ही सज्जन नाही म्हणून तर ए, पहिले बाबा, गेले ना अरे तुम्ही सज्जन आहेत का? तुम्ही धुतल्या तांदळाचे आहेत का? काय जे पण आम्हाला नकोच म्हणलं होतं काय बाबा नव्हती वाचून पडत अरे अरे, पण काय होईल? काय बायका याला केल्या ना, काय तर करावं प्रपंच मला? होतील. ते घरात आता कसे तसं- लहान अरे पोरं खेळावं नाही वाटत का आता तुम्हाला? तसे 10-20 वर्षाच्या पोराला मिळणार तुम्हाला देतोय मी कस तरी बघून ती पुण्य माना माई आमच्या डोक्यात आलं तर म्हणलं थोड्यासाठी काय होते वाढवायचं ना ना कोणाला नातू नको वाटत काय येतं, तुमचं सांग बरं म्हणणं घरात. आता? अरे चांगलं 40-45 वर्षात पोरं शिकले त्यांचे लग्न 45 वर्षात होते तुमचे झाले काय आपण बरं ते बघितलं त्यांची वय किती ते मापत आहेत तुमच्या लेवलला आमच्याच लेवलला आहे हे बाबा माझ्या घरी सुटका मी घरात जाम झालेला काय बाबा, कर साईपाक मळ पीठ त्यांनीच जाम झालोय मग तुझं कर मी राहतो तसंच काय केलं तेव्हा? तू हे तू घे झालं माझ्या का? बायकोचा जीव शाबास. यायचं कुठं? अरे काय दोन मला- बहिणी सख्या त्यांचं बी असं आहे हा. दोघींनी संगत झालं तर ठीक आहे नाही तर करीतच नाही एक नवरा सोडलं म्हणून दुसरी नवरा सोडलं अति. घ्या आता साडू हा घरात
मग आता काय इलाज नाही आता हाय तुमचं म्हणणं आता मग काय मा म्हणणं नाही माय सगळ्यांच्यासाठी चाललंय मला नको का पोरं सोरं घरात नातो खेळायला जमन ना त्यांना का नाही पेल्यावर नाही तुम्हाला लाता घायला आता पेले इथून पुढे आता सांगत नाही रेमटून काढा नवरे सोडलेत मग बघा तुम्ही आताच सांगा मला करायची की नाही चाकर माकर केली ना ते तुम्हाला बी सोडून जाते नाही बा, आपण नाही प्यायचं इकडून मी आपलं उलस अरे थोडं द्यायचा. कधी मध्ये आपलं मग गप 40 हा, मध्ये. गपचूप म्हणून काय काय तुम्ही बे काय असं सांगत आता आहे करूच काय मग आज सोडून द्यायची सांगतो कधी मध्ये काय कधी मध्ये नीच सगळं उद्योग वाढलाय माहितीये का नाही नाही बाबा बाबा आठवड्यातून एकदाच बाबा आज आठवड्यातून एकदाच आणि रोजच पिऊन येते ते मग खाटखुट असल्यावर. तू रातचीच उतरवलेलं नाही तू. रात्री मी काय पितो काय तुम्ही रात्री ते कानपुरी आणलं होतं क्वार्टर गपची बांधली तुम्ही जाऊन मला आहे माहिती किचनच्या पलीकडे जाऊन पिली मी पाहिजे मोकळी क्वार्टर बरं, मी काय म्हणतो, चालायची का मग याच्यात पाणी ओतून ती मोकळी प्याला आता काय करणार काय बरं, मी काय म्हणतो, चालायची की लगेच काय वेळ घालवला? नाही पण मला यांचं काय पाहिलं नाही, करून करायची काय करू करू चला. मग ना ना आता वॉर्निंग देऊन ठेव जर का परत काही वळवळ नाही, केली मी तर मग माझी मी 5 लाख रुपये तुमच्या बाबा मी दोघाला नाही मी दोघाला घरा बाहेर काढून देईन. मी माझं कसं आहे राहील आपण करा मग काय भीक मागायचं? 5 लाख कबूल केलेत मी त्याला ते काय लागन ते लागू दे पैशाचं पण यांनी जर वळवळ केली ना मी दोघाला घरात बाहेर काढून दिला चला मी कसा राहील माझा बिया नाही नाही नाही, आम्ही काय नाही करणार आता शाळेत. तू गई हाय असंच येऊ का नटून बिटून येऊ काय नाही, हे मेकअप करू नये. काय मग चला आता काय गावात जाऊन बरोबर, मग लावून बरोबर. गावात नाही, जाऊन आला तू आता. व्हायचं पसंत आणि मी नाही व्हायचं यार तू गप्प आईला दोन करीन हा, एक करीन. काय तर तुम्ही सारखेच. काय लय दोघं गोरे पान आहेत असे फॉरेनर झाले हा मग म्हणजे पडतंय आमचं लगेच. चला तुमच्यावर पडलं यायचं नाही. काय? कोणाला तुम्हाला? येतो ना मी मागून येतो ना शेवट कुणावर पडला काय रे चला बाबा? येतो तुमच्या होय मी तुमच्यावर पडलो शिवाय आईवर गेलाय ना हा हा चला चला कुठं आहे ग काय म्हणता ये ना जरा इकडे काय हो हे बघ ह्या दोघींना बघायला हा, मध्यस्थी येणार आहेत हा, पाहुणे रग्गील पार्टी 1 नंबर पैसा हा. असं म्हणजे नुसते वावर शावर सगळे तू काय मध्ये भुकू नको आणि मध्ये काय भुकली तर बुक्कीत 2 दात पाडून तुला लय घाण सवय हम्म. यांच्यामुळे आपल्याला 10 वर्ष आले बच्चा व्हायना हा तो या जवळ आलं का हे जवळ यायचे पिल्लू होणार कसं हा आणि माझे केस पिकले टकाल पडलंय लोक म्हणते ना अजून पोरग तुला व्हायना कसं मी कसं काय सांगू आता मला सांगा ह्यो पगुळ कोणाचा होता कोणाचा होता पगोळ मा थोडी होता तुम्ही काय म्हणले मा मला? बापाचा पगोळ होता बाप म्हणला लग्न होत नाही तर ठेव आणि एकदा लग्न केलं तर त्या पळून आल्या आता परत माझ्या डोकांडी बसल्या हा? आता काय करायचं मी हा? त्यांना बोलव जरा बाहेर बोलव त्यांना ए वैशे निशा इकडे या ना बसा तुमचं मेवना काय म्हणतोय ऐका आता बस तिकडून. अयो अगं बाबा 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 अरे अरे मोडलं असतं माझं काय मांडीचं हाडूक ग काय हो दाजी अगं असं मोडूस तर बसा देत का मी येते नव्हते बसले चिटकू नका ना हा? मी काय सांगतो नीट ऐका तुम्हाला लय संस्कारी नवरे बोलवलेत बघण्यासाठी संस्कारी आहे हा, लय भारी आहे, राग गेल अरे तू हात सोड ना बायको आहे ना बा तू आणि ती ताई आहे आमची त्यांच्याकडे रगील पैसा आहे आणि एकदम कडक पार्टी आहे तुमच्या आणि सासऱ्याला 1.5 लाख रुपये पेन्शन आहे तुमच्या किती तुमच्या आणि संस्कारी आहे अरे संस्कारी जाऊ दे तुमच्यामुळे तर पोरग व्हायना मला तुम्ही चिटाकल्या का बायकोला लांब जातील बायकोला चिटाकलो का तुम्ही जवळ आहे आता मला पोरग होणार कसं मला चिटका ना अरे ही सोडीन का मला हाय उलटी लटकीन मला वर झाडाला अगं तुम्ही पाहुणे पाहिले येणार आहे तुम्ही हा. कुठं बसू राहिला हा. काय तुम्हाला नवरे लागत का तोच लागतो दाजी तुम्हाला काय लाज आहे का दाजी आहे का गं? दाजीची करा भाजी आणि खा तुम्ही 2 मिनिटं माझा जरा ऐकून घेता ना का जरा लय संस्कारी पार्टी आहे आणि सासरा रगील पैशावाला आहे आणि तिथं जायचं तुम्ही आणि तुम्हाला सांगतो इथं काय परत राहू नका आणि तुमच्या पायमाय अख्ख गोदाम खाली झालं घावाचं 100 पोते संबिले म्हशीवानी खाती नि डायनोसरवानी खाती आता तुमचे पोटच वाढले पोत्यावानी मोठाल्या दाजी गेला पण मरून दाजीच्या गुडघ्याला अडकणार राहील तुम्हाला लाज वाटलं पाहिजे काही आणि आम्ही अँटिकनला आता का चला बाजूला तुमची काशी करायची आणि त्या संग जायचं तिकडे त्या लग्न करून नवरा संग दोघींनी पण इथं अजिबात राहायचं नाही माझ्यापाशी परपंचाची वाट लागली पण लाजा वाटत मला पोरग व्हायना मला तुमच्या पायी ती बायको लाज ती मला तिच्या जवळ गेलं का भया तिकडून बहीण येईन बर का भया इकडून दुसरी येईन बर का संसाराचं पण वाटोळ केलंय माझ्या मरू काही लटकू का वर का लिंबाला जाऊन फाशी घेऊ गोर गरिबाने लग्न करायचं जसं म्हणून तसं ऐकायचं करावं तुला कळतं का निस थोबाड चाली ती निसती गुलगुल नाही बोलता येतं होय ग
कोणाला म्हणता तुम्ही? हिला आणि तुला काय म्हणू तुला मला नाही. ऐ, भांडण नको लावू. आतमध्ये वा तुमची काशी करा. पाहुणे आले का आवाज देऊन बोलावतो आणि अजिबात टेव टेव करायची नाही. आणि दाजी दाजी करून गोंडाला घालू नका. वाटोळं करतात. वाट मध्ये उठ. बोलत देईन एक फटक्यात तुला उलटी करेल. बसते नाही तर. हा कर ना लग्न कर. उठ. हा आतमध्ये कमून त्यांना आरडाता तुम्ही. हा, मग राहून दे ना. बिना लग्नाचं आपलं काय म्हणा बिना पोराच राहू दे मरू दे. लोकांनी ठेवू दे नाव. लोक मला म्हणतात तुला आताच काहीतरी फॉल्ट दिसतोय. आता मी काय सांगू फॉल्ट मी मध्ये जवळ गेला का लगेच इतू चाव लागत होतं मला. पोरगाव व्हायना आणि पोरगी व्हायना. नेमकं त्यांच्या जवळ गेलो का माझ्या जवळ आले. तुझ्या जवळ ग त्यांचं काय पडलंय मला ते असेच होत आहे. तू जीव आहे माझा. चल आता पाहुणे येतील तयारी लाग. चहा बी काय करून बिरून घे. लई अडवणी वागू नको. त्यांना जरा आतमध्ये जाऊन जरा समजून सांग जा. बरोबर. हिट काशी करा म्हणा तुमची मालदार पार्टी जा. फोन केलाय पाहुण्याला? अरे फोन कधीच केलाय मी तुझा. बरोबर आहे. एक एक डोक्याला ताप आहे. हं? बायका पण बाबा माझ्या डोक्याला लय त्रास झालाय बाबा. चला आपलं आवरून घे ग. लय लागलं बो दांडा. वैशाली इकडे ये. निशाला बोलव. आल्या काय? तिला येऊ दे पुढे. हे बघ आता तुम्हाला आपले आई बापा मेले. तुमचे मी लग्न करून दिले. तुम्ही नांदल्या नाही. माझ्या नवरा काय म्हणला राहून दे यांना. हा समजदार होता म्हणून तुम्ही आमचे जर राहिले दुसरा एखादा असला तर हाकून दिल्या असत्या. मग आता तुम्ही नीट ऐका. माझा संसार होऊन द्या. लोक नावं ठेवी. 2-2 मेवणे त्याला बी सांभाळायला लोक काय म्हणतात ह्याच्या घरात राहतात मग याच्या संघाचे आहेत का काय. आता सगळे कसं करतात. मी तुला जड झाले का ग? अगं जडचा विषय नाहीये पण लोक नावं ठेवते तू घरात खाते का ग. अगं तुमचा खायचा प्रश्न नाही बाई. तुमच्या संसाराचा प्रश्न आहे. आज तुम्ही नवतरण्यात म्हणून ठीक आहे. म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळीन? तू आम्हाला कटाळली का? म्हातारपणी मी राहीन का तुमच्या जवळ? तुम्ही लहान आल्या मी मोठी. मी मरून जाईन. मला तुझ्यापाशीच राहायचंय ना. माझ्यापाशी काय राहायचं बाई? नवऱ्या करा. चांगलं स्थळ आहे. चांगले माणसं आहे ते. मोठी ना तू आई सारखी ना. अगं पण तुमचे लग्न झाल्यावर आणि आम्हाला जर ती पोराने आवडली मग? अगं आवडते आणि तुमच्या मेवण्याने पाहिलंय चांगले. वहिनी, राम राम. हा या नाना. आले तर माणसं घेऊन आलेत का? मी तेच पोरींना सांगत होते पहिली नाना. गोष्ट अशी हम्म. तुम्हाला आखली नका जरा आखली धरा. हा का त्यांच्या प्रपंचाचं वाटोळ करता गेलं आम्ही नाही करत. नाही, ते मी करते माझ्याजवळ का? रडल्या राहत म्हणता. आता काय सांगायचं तुम्हाला. खरंच लोक काय म्हणतात त्याला माहिती का? त्याला अरे त्याला इज्जत नाही राहिली गावात. 3 बाया घरात सांभाळतो म्हणते. याच्या पलीकडे त्याची काय लायकी असो. आम्ही काय केलंय तर? तुम्ही काय केलं नाही जगाला नाव ठेवायला झाले ना. आता तुम्ही नवरे सोडणार. तुम्ही त्याच्याजवळ किती दिवस राहणार आहे? त्याला लोक अरे काय ते जोडीदार बरं ठीक आहे येऊ द्या पाहुणे आम्ही हा म्हणून. त्याच एक जोडीदार मला देतो का आम्हाला मेवणे? काय ते काय कोणत्या मनाने ऐकावं तिने? त्याला इज्जतच नाही ठेवली रे. सॉरी होता आधी चुकलं आमचं. येऊ द्या पाहुणे आम्ही हा म्हणून. मला काय म्हणायचे उद्देश समजा सोडून आई बापाच्या घरी नवरे सोडून दिले तुम्ही. हिला तर माहिती नाही लग्न केलं. दाजीला माहित नाही. कोणचा अरे सख्य भावांनी नसते सांभाळ्यात यांनी सांभाळ्यात तुम्हाला डोक्यात लागले काय तुम्ही? बरं ठीक आहे चुकलं ना आमचं. आम्ही तुम्ही जर असे हाशी मजाक मध्ये आयुष्यभर राहिल्या त्यांनी काय करायचं? त्याला त्याचेच आई बापा आज जर जिवंत असते तर तुम्हाला ठेवले असतं की इथं? मी तेच त्यांना समजून सांगत होते बाई चांगले आहेत. नानाने पाहिले चांगलं होईन हा म्हणा. त्यांचे पहिले लग्न झाले त्यांनी बायका सोडून दिल्या. मग आल्या तर 2 गोष्टी चांगल्या राहील. पुढे कवर आल्या तरी गोष्ट मरणामध्ये प्रॉपर्टी बंगला आहे. सांगितलं ना. 6 लाख लावा लाख रुपये पेन्शिल. मग आणि बरं कवा नंतर आले तुम्ही काय नाही म्हणते का? नंतर याचा विषय नाही. कुठंतरी लग्न करून स्टेबल झालं पाहिजे ना. हा पण आम्हाला तुम्हाला दोघांना सोडून त्याला तुम्ही लहान लहान आहेत का घोडे आहात म्हणजे त्याला दोघांना सोडून त्यांनी त्यांचा प्रपंच नाही करत तुमच्या मागे हिंडायचं. ठीक आहे ना. अक्कल धरा पाहिजे. शिकले सवारले आहेत ना चांगल्या. हा म्हणतो. बरं आणा ते पाहुणे. 6 लग्न झालं तर 2 किडे काढताना आता मग तोंड डोकं फिरायचे काम करता गेले. जाऊ दे. काय आतमध्ये जा. चल. राम राम या. राम 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 राम. मी आलो आजूबर म्हणलं आता कसं आहे. नाही, तेच आम्ही फोन लावणार होतो. या बस. म्हणलं चला बसा. इथं राहते पाहुणे. हा पाहुणे इथं नाही राहत. हिमालय आहे त्यांचा. हा सुंबळत आणलं. हिमालयात मग त्याचं घरी न्याय. हिमालयातली खोली त्यांची याची काम करायची. म्हणलं घरी जाण काय मोकर डबल गावात मोकर काय होतं गावात गेली. एक तर आपला दुसरा देवाचा हा बरोबर. 4 माणसात चर्चा होणार होय. काय आलं डोक्याला म्हणून हिमालयातल्या खोलीतच जाऊ. हा मग काय हा बसतो ना. पुढे पाहुण्याला सांगा ना. हा पाहुणे बोललोय. वर बसा नाही. सांगा काय म्हणायची? येईल. होय, दाद्या हा आता यांच्यात असं आहे बरं का. कसं म्हणजे पूर तोंड उघडून नाही. हा अरे पदर फक्त गपचीप बघायचं तुम्ही. गपची बघायचं फक्त कोणती पसंत पडली तेवढं सांगायचं.
आमच्यात पदर पसंत नाही हा. हे काय काय सांगायचं आपण. हा बोलू का हे बोलव त्यांना एक. अरे ये घेऊन त्यांना लय चाळे करू नका अहो, हा त्यांना बोलव बोलू का हा ए पोरी वया हे कोण बघणार आहे आजोबर हो, नमस्कार ताई ह्यो बघ यालाच बघू दे. मी बघू आधी बरं बघ बस चेअरमन तुम्ही बघा. तूच बघ संतोष शेठ बसा बघू दे बघ. संतोष शेठ आपला हे गडबड करू करतो उठ. बघू बघ, बघ, द्या ना, द्या ना. अहो, आज बोलायची चाली करायची तर लगेच नंतर बोल बघा तुम्ही हे बस का खाली बस काय बघायचं पोरांना काय बघा, बघायचं? मग तुम्ही हळूच पद्धतच तोंड अशी. बघा ना. फक्त तुम्हाला तोंड बघता येईल हं? काय आलं पोरगी हा चांगली चांगली हा झालं बघितली मी हा आवडली का उठा. बस. आवडली ना सध्या एक जण माग आता दुसरीला बघू दे अरे जरा. राजूला बघू द्या ए, पुढे ये ग, चल ना, ना, पण ही काय बरोबर नाही राहू त्यांची बोली अशी असते अय, सगळ्यात गरीब आहे मिळणार नाही बाय करायचं हे बी हळूच जरा- बघायची का हा सगळ्यात गरीब पोरगी आहे सुखानी ठेवीन संसार सुखानी होईल हा रोज लाडू पेढे खायला काय झालं रे भाऊ काय झालं तिथे चांगली आहे ना काहीतरी बिगडचं राजू शेठ काय झालं नाही झालं झालं बघा बघी हा, झालं बघा, बघा, बस, झालं. बस. कस काय आवडलं का हा बघा आता आहे ना, का? एक मिनिट एक काम करा तुमचं बाकीच झालं बघा बघी तुम्ही दोघं जण भाऊ बाजूला. आम्हाला विचारच करावा लागला आम्हाला थोडा. तीच आम्हाला तीच म्हणत मला आम्हाला दोघांना बोलायची हा, बघून घ्या. अय, आता काय बोलायची तुम्हाला पसंत आहे का नाही थांबा, सांगा. बाबा बोलू द्या मुली पोरगी मला पसंत आहे ह्यो आयुष्याचा खेळ आहे हो. हा आम्हाला दोघांना बाबा आम्ही पण नाही. पहिल्यापासून निम्म राहिलेलं जरा पुरी लय भारी आहेत आणि जसं हा. आहेत ना चांगलं आम्ही कुठं काय हिरा मोती हिरा मोती त्याला पाठायचं बोलायला तुमच्या नको 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 आणि गाणं असं म्हणतात ना गाणं असं म्हणतात ना कोकिळाच एकदम अहो, कोकिळा. यांच्यात तोंड नाही उघडीत आणि बोलाय कस काय अहो, ते नंतर बघा तुम्ही पण तुम्हाला काय बरं, आम्हाला बोल चल ना तू काय तिकडे बोलला? जरा घरी करायची बरं का हा, पटकन. हा. हे काय दुसऱ्याचा कार्यक्रम आहे हे काय लगेच कार्यक्रम म्हणजे काही ही नाही काय झालं यांना भाऊ भाऊ बोलतील काय काही आता काय जुनी पद्धत राहिली का आता मला एक सांग तो काय पाहिले अरे मी पाहिलं पण ती तुझी बायको होती काय हा म्हणे पाहिलं मला तोच फॉल्ट अरे मी आजी पाहिलं का हा. ही तर वहिनी होती अयो गे अरे हे आपल्याच बायका दिसतात मग फक्त आलटा पलटी झाली पागण्यात आपल्या यांनी गोड बंगाल केलंय आता हे कोणाचं घर आहे ही काय आपल्याला माहित नाही तर काय माहित पण त्याच आहेत ही नक्की 100% हा, मग आता काय काय आपल्याकडे डोळे गेलेत का काय मग आता काय उलट लग्न हा. त्यांच्यावर काय डोकं लावा बरं नाही नाही त्यांनी करताना उलट केलंय आपण सोयीचं बघू ना कसं होतंय सुविधा करायचं फक्त आलटा पलटी आणायची हा म्हणजे नेमकं काय वानगडी ही काय करतात तर कळत आणि नाही आपण सांगू मी म्हणतो मला नाही ती पसंत तू म्हणती मला नाही पसंत जायच्या टायमाला असं करायचं तुला सांगतो हा. म्हणायचे यांचे तोंड उघडा नाहीत आम्हाला बायकच हा आम्हाला एकांटी बोलायचं मला नाही तर. हा तोंड उघडून बघू हा हा त्याला काय लागत काय आपलं असं 2 मिनिटं काय कळणार आहे नाही नाही तसं नाही पदूर खाली टाकायचं म्हणायचं हा हा. काय तिथून पुढे म्हणायचं आमच्याकडे तशा अशा झाकलेल्या बायका नेत नाही हा दाखवून येतच नाही मला येतच आमच्याकडे. नाही. आपले बी पप्पू सांगू अरे पण काय आपण रिवाज काय सांगू कमी- तसा आहे डोकं चालाय कमी नाही काय माणसं लय भारी आहे तो मी यांचं किती डोकं चलत यांचं जिथं बंद पडत ना तिथं आपलं चालू होतंय चल चल मग तू कोणाला बघितलं अगं दाजीला बघितलंय मी बी त्या नवऱ्याला बघितलंय बाई आता नाही म्हणायचं नाही आता हा म्हणायचं नाही नेमकं करायचंय काय आता काय करते दाजी अशी तशी दाजी तर म्हणलाय अशी दाजी तर म्हणलाय तुम्ही आता हा नाही म्हणलं तर घराच्या बाहेर काढून काय करायचं सांग ना आणि त्याच्यात आलटी पलटी झालंय बरं ऐक ना हा तर म्हण आता मग नवरा तू थोडे तू हे कर ना अगं लग्न लावलं मग काय करशील नाही लग्न लावत तू थांब जरा बरं चालतं बस शांत बस अय, झालं का नाही आलो आलो चला पटके ए, बसा बरं इथं बरं, बसा इथं. काय निर्णय झालाय तुमचं काय काय ठरलंय नाही. सांगा पटलं पटलंय ना बरं झालं चला ओके बरं आता बरं बोला. तुम्हाला पटलंय ना हा पटले काय पोरींनो, तुम्हाला पटलंय का नक्की परत काय विषय नाही ना बरं एक काम करू मग लग्न मला वाटतं लय वेळ घालण्यापेक्षा आजच कार्यक्रम उरकून घेऊ इथं आपण 4 माणसात हे पुढे लोकांना तमाशा दाखवता आता हे दुसऱ्याचेच लग्न येते ये दुसऱ्या बरं ते काय द्यायचं घ्यायचं काय आहे का काही ते पुढे सांगा. देता लग्न नाही, परत नको हा बोलणं झालं तू गपच ना टेन्शन घे. अरे पण परत नको ते अगोदरच म्हणते काही ते पाहुण्याचे काही बोलले तू नाही फक्त डागडागिने घाल पोरीला संपला विषय. मग मी तेच सांगतो ना काय करायचं करा. त्याला. तेवढंच करा आता जेवढं लागत तेवढं घालायचं कोण काय
पुढे दोन मंगळसूत्र देऊन टाकली चालतं ना. हा बाबा माझं एक म्हणणं आहे बरं का. काय आला तो आठ आहे आमची आठ. तुमचं काय घेणं देण्याचं आता बाबा आहेत कसं ठरवा हा. पण आम्हाला एक माझी शंका आहे तेवढी दूर करावा शंका नाही, 8 आहे आमची 8. 8 म्हणजे अशी आहे की बा हे जे 2 पोरी आहेत का त्या पलटी मारायच्या येणी बघितलेली मला करायची हा. आणि मी बघितलेली त्याला द्यायची. अरे चालेल बाबा चालेल ना बाबा, कसं काय व्हायना लग्न होण्याची मग पोरींना मान्य आहे का तुम्हाला? मला घरी सोना पाहिजे. करायचं म्हणते ते मान्य आहे का? तिने ज्याला पाहिलंय ते तुला आणि तो ज्याला पाहिलंय ते तिला आम्ही नाही पाहिले नाही पाहिले. पाहिले ना, नाही ती पलटी करायची. पलटी करायची काय नाही, पलटी होते आणि तुम्हाला काय करायची बाकी? कोणाचं पाहिलंय ते तुझा, तो ज्याचं पाहिलं ते तिचा. चालेल माझी ताईने बघितलेली चॉईस चांगली असं. बरोबर. मग काय टेन्शन नाही राहिलं. बरं आता तुम्ही एक काम करा, मग काय विषय नाही राहिला आणि काय आता करून नाही, पण हे पुढं करायचं ते तर ठरवा. इथंच लावायचं. अरे पण लावायला काही ते आणतो बामन फेमन येडाय कर, गावात काय तमाशे करता माझं लोक काय म्हणणं आहे, एवढं करूच तर इथं नुसत्या माळा घातल्या तरी चालेल ना. जमन ना. तुम्ही म्हणता काय नाही आमची तयारी तरी बी बरं तयारी. लग्न जमलंय आता तुम्ही ना काढा तोंडावरच. आता पोरींना काय डीजे सांगायचा अरे यार तुम्हाला गप ना मी म्हणलो का लगेच काही तू- गाडी तो मध्ये. म्हणलो का तरी काय? तुम्हाला आताच सांगत बरं का नीट राहायचं. यांच्याकडून आधी मी तुझ्या कानात सांगतो, तुला पोरी बघायच्यात ना आता. मला पुरी बघावं लागते. मग बघ ना आता, तुला काय टेन्शन आहे काय? आहे आता जमा जमी झाली त्याला म्हणा, करा पदरावर. करा दोघी पण. हा बघ किती सुंदर पोरी. लयच पोरी सुंदर आहेत, पण यांना पाहिल्यासारखं वाटतंय ना ना कुठंतरी. तुमची बुद्धी काय भ्रष्ट झाली काय बाबा? कुठंतरी पाहिलंय यांना मी. कुठेतरी पाहिलं की स्टँडवर पाहिलं काय? खुरपाय होत्या का कुठं रोवाचा पिजन मला एकदा नीट पाहू दे. नीट बघ. गदाड्या नो, अरे हे माया सुना आहे दोन्ही. ही कस काय झालं? हा? आणि ही काय मग आम्ही काय म्हणलं पलटी करायची? ही कस काय झाली अशी कोणची काय? माया सुना आहेत ना या दोन्ही. मग आम्ही काय पलटी करायची म्हणलो ना ना. आता सुनाला पण सांगितलं यांची होतं. आई बाप्पा मेले जवळपास 4-5 वर्ष झाली. नाही नाही, या माया सुना आहेत त्या दोन्ही पण. ताई बाहेर गावी होती. ताई नव्हती तुमच्या लग्नात. आम्ही ताई- त्या नालायकामुळे ह्या निघून आल्या दोन्ही, माहितीये का? हे दोघं म्हणजे या सुना तो ह्याच्यात का? माया सुना आहेत या दोन्ही. हे आमचेच नवरे आहेत. बघा आता तुम्हाला माहिती तुम्हाला नव्हतं. तसाच बसला झटका तसा तुम्हाला पण बसला. मला पण बसलाय. अरे काय काय करता रे तुम्ही? वाटोळ्या केला रे बाबा, पण दाजीची इज्जत घातली, गावात घातली, यांच्या अहो, पाहुणे त्यांची काही चूक त्यांची नाही, चुकी या आमचीच दोन झाली. नालायकांची चूक आहे. चुकी आमचीच झाली आम्ही माफी मागतो. बेवडे आहेत, बेवडे. मी बाप आहे, मग सांगावणे वाटत. आता नाही पित, आता कुठं पित होता? आता येतो सुना, तुम्हाला सांगतो, जर का यांनी पेले ना तुम्ही लाथाने तुडवा, माझी परवानगी राहील. अरे खरंच नवरे आहेत का काय तुमची? आणि मग काय अरे मी काय सोयरी घेऊन आलो इकडं? तुम्ही सोयरी काढली पण मला सुद्धा यातलं काहीच माहित नाही ना. हे माझे अगं, ताई, मेवणे. तू आहे ना तिकडं होती ना. पाहुणे, लग्नालाच नव्हती तू. तुमचे तुला काय माहिती? धन्यवाद राव. अरे मला काय धन्यवाद, मला शॉक बसला आणि म्हणा धन्यवाद. अहो तुम्ही देवा घरी काय म्हणतात ना, ते न्याय असतो तसं तुम्ही आमचं आम्हाला परत मिळून दिलं राहू. अहो. लय मोठा धन्यवाद. एक गोष्ट ध्यानात धरा, मी काय बावळट नाही. मला पाहुणे तुमचे घर दार सगळं दाखवलं होतं. यांची नवरे कोण होते पहिले ते पण दाखवले. आमच्या दोघांचे रोज एकत्रच काम करत होतो आम्ही. काय पण तुम्हाला बी हे माहिती होतं सगळं. सगळं माहिती होतं काय नाही. ही हे- पदर घ्यायला आपल्यात पदर घेतात का बाया पुरी तोंडावर? या नालायकामुळे त्या नारायणमुळे ही गेम करावी लागली मला. तुम्ही पुढचे आहेत. परत आता काय फोडीचा कुठं अरे साडू आणि आता जर बायका सांभाळल्या नाही, नीट सांभाळ. एक तर त्याच बायका आता कोणी जगात नाव ठेवू शकत नाही तुम्हाला. ह्या दुसऱ्या गेल्यात आणि याला कोण नाव ठेवू शकत नाही, काही दुसरे नवरे गेलेत म्हणून. काहीच नाही विषय. नाही आता आता काय चपाट्या बाजू बघ माझ्या पार हाताला चटका बसला. आता मला काय विषय काय चपात्याचं येत नाही. आज जर यांना दुसरे नवरे करून दिले असते तर लोक किती नाव ठेवले असते. हा. त्या 2-2 लग्नाचे आता 2-2 तिसऱ्या नवऱ्यांना संग लग्न केली. बरोबर. तुम्ही नेल्या तुम्हाला मित्र म्हणे का पे दुसऱ्या डॉपरला बायका चालले घेऊन आम्हाला हुशारी करता का इकडे? हा. पण आज ती गरज नाही राहिलेली. त्याच्याकरता मी एकत्र आणले तुम्हाला. हे माणूस 1.5 महिना मागे लागला. तुमच्या गावात असं एक कुटुंब आहे, माय मेवणे त्यांनी सोडून दिल्यात. तुमच्या पाया पडत कस तरी जुळवा. माझी इज्जत राचली राव, तुम्ही गावात माझी इज्जत राहील. ह्या दोन नालायक आणले तर काय लोकांच्या नाही, आपल्या पहिल्याच सुना आणल्या. नाही नाही, यांना बी म्हणते ना नुसतं पितो. जगात न पिणारं कुणीच नाही. पण पिण्याच्या काही पर्याय असतात दादी. म्हणजे तुम्ही दोघं समजून घ्या, त्या समजून घ्या. त्या संसार दोघांनी विचार करूनच होतो. 4 वर्ष, 5 वर्ष झालं त्या तुम्ही बोगस हिंडतात. 5 वर्षापासून तुमच्या घरात बाई नाही. लक्ष्मी आज ह्या 2 पोरीमुळे ह्या पोरीचं प्रपंचाचं वाटोळ झाले. याच्या जीवाला तर काय लागते माहिती का? 3 बायका एकत्र घेऊन राहतो येऊ. आज बायकाच म्हणायचे ना त्याच्या. अहो त्याला लोक नाव ठेवतात. तो मेवणे आम्हाला दी नसेल तर मग तू आयुष करतोय. 2 मेवण्यात 3 मेवण्यात 3 बाहेर संग हिंडतोय.
2 मेवण्याला घेऊन झोप. काय लोक बोलतील त्याचे काय तोंडाला सीमा आहे का? कच लोक तोंडाला हात लावतात. सुनबाई तुम्हाला गंमत पाहिजे का, ऐकायची का? तो नवरा कोणाचा आहे? काय सांगायचं, अशा भाकरी करीत होता तो, भाजी भाकरी सगळं. तुम्ही नव्हते ना, नुसते दुनियन भांड्यावर होता. मला तेवढंच येते, मला बाकीच कुठे येत होतं. मला जीव घालायचं. आता काय आम्ही आले तुमच्या गैरहजेरीत माझी गैरसोय नीट राहा आता. पण साडू आणि जर या परत आल्या आणि जर तुम्ही दोघांनी यांना घरात घेतलं, यांना आई बाप मेले त्यांचे, यांना अशा बोंबलं थिंड एसटी स्टँडवर, पण यांना घरात नाही घ्यायचं. ते दारू रुपये प्रत्येकाचे आम्ही कधी मध्ये पेले काय फरक नाही पडत. एखाद दिवस काय अडचणी माहिती नाही. आलाच का तिथं? नाही हे नाही पिणार आता कवाच. हे पिले मला मी कधी मध्ये तू हाण याला. कधी मध्ये तो फुल मोबाईल आता. होय आता घटस्फोट नाही हल्ला अजून काय झालेलं नाही. साडूनी लस आपल्या पहिले असेच होत्या, पण आता अशा भोपळ्यावरून चालत राव. आता काय चालू झालाय बॅग ही कशी झाली बघा ना, काळजी करून करून मला भोपळ्यावरून झालं दोघी बी. यांना टेन्शनच नव्हतं. साडूला टेन्शन काय होतं माहिती का तुम्हाला? पोरं सोडवत नाही. त्याचं काय नाही टेन्शन. आता काय एवढे विषय म्हणजे कसं काय काय? कधी सुखी होत्यान याचं आई बाप नाहीत ना आम्हाला, म्हणून त्यांना अरे जास्त नालायकांनो, इथं पुरी पाहिला आपण एवढी मोठ्या प्रमाणात नाही आला. आता काय ओळखत आहे? नाही काय हे लग्न नव्हतं? लग्नातच नव्हती. पाहिलंच नव्हतं ना. बाहेर गावी. तरी म्हणलं कस काय घेऊकला. ह्याने मला सांगितलं का कुठून पत्ता काढीत म्हणला अशा ठिकाणी या दोघी लांबून जणी दाखवलं दिलत्या. असेल. लांबून नाही, दोघी जणी दिलत्या. अरे म्हणते आमच्याच गावातलं स्थळ आहे, साहेबांची पोरं आहेत ती. ते म्हणे 5-7 वर्षापासून झाली. म्हणजे 5-7 वर्षापूर्वी बायका सोडून गेल्या त्यांना दारू पित होती. मग म्हणला तुम्ही काहीतरी म्हणून मी तुला म्हणलं स्थळ आहे 2 दुसऱ्याच्या पोरी. तुम्ही साडू फोटोच पाहिलं नव्हतं कधी. नाही नाही मेवणी बी माहित नव्हती. काय मेवणी इथं आमच्या लग्नात टायमाला नव्हती. नव्हती. आम्ही ती बाहेर दोघं जण इंदोरला तुम्ही होते. फोटो नाही दाखवले कधी यांना? आणि आमच्या घरच्यांनी असं आता केलं. बाबा एवढा विचार होता होय आमच्या आमच्या फोटो फोटो बिटून बघायला. तुम्हाला बायका मिळाले तुम्ही पिसाळीसारखेच का रे? करता. आता नीट राहा, नीट प्रपंच करा. कोणीच नाव ठेवणार नाही. दुसरा तू आता भाऊ तू पितो कधी मध्ये का आता आहे ना भोपळाच बरं आता काय कोणाला लग्न नाही लावायचं काय नाही. तुम्ही यांना घेऊन लग्न लावायचं काय कारण आहे? लग्न लागले निघा आता तुमच्या घरी तुम्ही. आता जरी पिलो तरी- साडूला आणि मेवणीला सॉस घेऊन जरा मोकळे होते नाही, बिचारे. नाही, घ्या घ्या आमच्यामुळे तुम्हाला नाही, नाही. भरपूर त्रास झालेला आहे. नाही नाही, आज मी त्यांना घरी तुम्ही नेणार. आम्हाला माफ करा. मी पाहुणे त्यांना आमच्या घरी आम्ही नेतो. घेऊन. थांब पाहुणे यांना घरी नेतो. पण आज आहे ना, या दोन्ही सुनाला मी यांच्या हाती जीव घालणार. घालू ना, काय होय? मारलं मला आज नाही, नाही, तुम्हाला घ्या, सुट्टी. देता तुला तुझी मांडी भांड्याचं काय मी देतो का आम्ही कारण मी सुखाने पहिलेच देतो. मला आज सोडायचं नाही. आणि पार्टी द्या संध्याकाळी सगळेजण मिळून खाऊ स्वयंपाक काय. ते करते. या जाऊन घराला- पार्टी आपल्याच घरी देऊन सुनबाई नाही. आहे का? स्वयंपाक इथं. आम्ही आता सुखाने झोपू दोघं नवरा बायको आहे काय नाही. नाही, सुखाने खाताना तरी 2 घात जेवायला तुम्ही. चला चला निघायचं ना. ठीक आहे. द्यायचं. यांना घेऊन जा हा ना. हा, जा घे. केलं का मारे आता. ना आता तर आमचं अंग राहिलं त्याला हाणत तेच आम्हाला हाणते. मग गप काशीत घालायची आपली दारू बिरू प्यायची नाही. होय, काय टेन्शन घ्यायचं नाही. मला तुझ्या दाजीच्या मध्ये झोपायचं. हाय, हाय, काय हे होय गुण. बघा आता. ए, काय बघा, कोणाचा? काय लहान पोरी काय तू आता इकडे ए, इकडे. यार, तुझी चुकी इकडे ए, जे- पुढं काय? जे- तू इकडं तर म्हणती कधी झोपायची ना इकडे कधी घरी झोपायचं. होय, चला आता चला. आल्या. या तुम्ही घ्या. चल ए, चल चला. चल नको आता. तुम्ही दोघं चल आपली. चल. चला चला होय, चल. ए, अरे काय भानगड आहे? दाजीच्या गळ्यात तर कोणी काय पडलं? द्या ना. होय, यार काय चाललंय? ए, त्या बहिणीचा दम कोंडून इकडून. हा, जा ए, जा बाई. चल अरे नाही रडावं. एवढं काय रडत? चल. दिला घरी अरे चल ना जा दिला घरी सुखी राहा. चल तू नाही, परत पण दाजीला बघू यायचा. दाजीवर नाही. दाजी अटॅकचा प्रकार यायच्यामुळे मला काय नाही. अरे चल वाचा. अरे काय ह्यांचे अरे, लई जपल्यावानी दिसतात भाऊ ही. हा, मग आता एवढं मोठं मोठं केलं मग. दम कोंडून मारायला बसल्यात बहिणीला. चल, चल, चल. ए, अरे जाम धरणं सोडूच नको. चल ना. जा बाई. आता मी खाऊ तुला नेईन मग. अरे कमी राहायची ना. दाजी घ्या. एवढे नका आता निघा घरी. यांना मग आता हाणून टाकेल. काय करावा? हा म्हणा का अजिबात. चल नको रडू. ए, जा बाबा घेऊन ये ब्यात. नको रडू. होय, तुम्ही जा बरं तिकडे येऊ नका. परत येते माघारी. हा. तुम्ही जा आमची येते सुटका झाली माघारी. बाबा. चल, चला येऊ आता का पाहुणे? सुखाने हो या या या. झोपू आपण सुखाने झोपू बाबा.